नमस्ते, मी शैलजा's किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पालक भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे एक छोटी जुडी पालकची, पण मी फक्त थोडेसे तसे देठ ठेवलेत बघा. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळ ठेवायची चाळणीमध्ये. देठ थोडेसे ठेवायचे म्हणजे कसं आपल्याला भजी टाकल्यानंतर असं पकडायला मिळेल ना, म्हणून देठ थोडंसं ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा ओवा, आलं, लसूण आणि मिरची, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि पाव इंच आलं. हे मिक्सरला पाणी न टाकता वाटून घेतलं. हे 1 चमचा आहे. पाव चमचा हिंग, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. बेसन घेऊया पहिल्यांदा. बेसन 1 वाटी, तांदळाचं पीठ, ओवा, हिंग, जिरं, हळद, लाल तिखट आणि हे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, ती पण टाकून घेऊया. आणि मीठ थोडंसं पालकचं काय पण भाजी वगैरे करतं किंवा भजी करताना तर मीठ थोडं कमीच टाकायचं. आता पहिल्यांदा आपण हे मिक्स करून घेऊया. आता मी 1 वाटी पाणी घेतलंय, तर आपण पहिल्यांदा थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घेऊया. किती पाणी लागेल ना मी तुम्हाला सांगते. हे बघा, एकूण आपल्याला पाऊण वाटी पाणी लागलं. पाव वाटी पाणी उरलंय. 1 वाटी भरून घेतलेलं आपण पाणी. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी. म्हणजे कसं पाण्याला हे मिश्रण कोट व्हायला हवं. जर जास्त पातळ झालं तर ते पानांवर राहणारच नाही, आणि जास्त घट्ट झालं तर मग भजी बरोबर तळली नाही जाणार, कच्ची राहतील आणि मग छान नाही चव लागणार. म्हणून एवढं आपल्याला मिश्रण असं करून घ्यायचं. भजी करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलंय, तर त्यातलंच तेल आपल्याला 1 चमचा या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं. दोन चमचे टाकायचे. आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया. आता आपलं मिश्रण तयार झालंय. आता हे बघा, मी ना मोठी पानं मी वेगळी ठेवली आहे आणि छोटी पानं एवढी एवढी अशी छोटी आहेत ना, म्हणून बाजूला ठेवली आहेत. ही छोटीवाली आहेत ना, तीच पहिल्यांदा मी करून घेते. त्याची फ्लेम आपण मीडियम ठेवूया. तेल तसं गरमच झालंय. ते बघा, असं पाणी व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आणि मग असं दांडीला पकडायचं. असं राहिलेलं मिश्रण निथळू द्यायचं जरा. किती छान फुगलंय. 2-3 टाकू शकतो आपण एकदम. आता तेल जरा तापले म्हणून मी गॅस कमी केलाय. तेल एकदम व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि चाळणीवर मी टिश्यू पेपर ठेवलाय, तर त्याच्यावर हे आता भजी आपण काढून घेऊया. अजून एक करून दाखवते भजी. असं कोट केलं की थोडं असं जास्तीचं मिश्रण आहे ना, ते असं निथळू द्यायचं आणि नंतरच आपल्याला तेलामध्ये भजी सोडून द्यायची. गॅसची फ्लेम थोडं मीडियम केली मी. तेल तापलं ना तर कमी करायचं पहिल्यांदा टाकेपर्यंत भजी, आणि नंतर मग थोडं मीडियम करायची गॅसची फ्लेम. आता याच पद्धतीने आपण बाकीची पण ही पालकची पानं आहेत ना, ती त्याची भजी करून घेऊया. पण तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं. मस्त कुरकुरीत आपली पालक भजी तयार आहे. आता हे बघा, आपण पालक भजी करताना ना तांदळाचं पीठ टाकायचं, नंतर कडकडीत गरम तेल टाकायचं हे, आणि पीठ व्यवस्थित तयार करायचं. हे एवढी काळजी घ्या तुम्ही, म्हणजे तुमची भजी खूप सुंदर तयार होती. हे बघा, आता आपली पालकची भजी तयार आहे. एक मी तुम्हाला फोडून दाखवते. एकदम अशी कुरकुरीत झाली आहेत. आता जरा पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं पटकन नरम होतात.
तर या पद्धतीने तुम्ही पालक भजी करून बघा. खूप सुंदर होतात आणि टेस्टी पण लागतात आणि कुरकुरीत पण छान होतात. पण तयार झाल्यावर लगेच खा, नाही तर मग पावसाचे दिवस असल्यामुळे नरम होतील, तर लगेच खायचे. पालक भजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.